CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। वडिलांच्या निधनानंतर त्यांची पेन्शन आणि हक्काची थकीत रक्कम मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा कोषागार कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईत एका बड्या अधिकाऱ्यासह 2 लिपिकांचा समावेश असल्याने शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तक्रारदाराचे वडील हे पोलीस दलातून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते। मे 2025 मध्ये त्यांचे निधन झाले। वडिलांच्या पश्चात त्यांचे पेन्शन लाभ मिळावेत यासाठी तक्रारदाराने ऑक्टोबर 2025 मध्ये जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे अर्ज केला होता। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित कर्मचारी कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून फाईल अडवून धरत होते। अखेर 26 फेब्रुवारी रोजी ही फाईल मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने ACB कडे धाव घेतली। विभागाच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे 15,000 रुपये स्वीकारताना या तिघांनाही पथकाने ताब्यात घेतले। प्रवीण मोंडे, विनोद घट्टे, जीवन काळे या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1978 नुसार बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही यशस्वी कारवाई ACBचे DYSP भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुशिंगे व त्यांच्या पथकेने केली। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।